आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. की देवकीचं 8वं अपत्य एक कन्या होती की पुत्र, हे जाणून घेण्याचा एक उपाय मला सुचतो आहे. काय? वसुदेव. वसुदेव? हो, वसुदेव. वसुदेव सत्यवादी आहे. तो खोटं नाही बोलत. महाराजांनी त्याला थेट प्रश्न करावा आणि जर त्याने उत्तर नाही दिलं तर त्याला अशा यातना दिल्या जाव्यात की त्याचा सत्य सांगण्यासाठी नाईलाज व्हावा. जेव्हा कंसाचे सैनिक वसुदेवाला पकडण्यासाठी त्याच्या महालात गेले तेव्हा वसुदेव तिथे नव्हता. आम्ही कुमार वसुदेवाला नेण्यास आलो आहोत. ते आता काही कामासाठी बाहेर गेले. तुम्ही जावे, मी त्यांना महाराजांचा निरोप देईन. नाही, ते येईपर्यंत आम्ही इथेच प्रतीक्षा करू. शिपायांनो, त्यावेळी महर्षी गर्ग वसुदेवाला रहस्य सांगत होते की वास्तविक श्रीकृष्ण त्याचाच पुत्र आहे. तुमचं 8वं अपत्य कन्या नव्हती. तुमचं 8वं अपत्य एक पुत्र होता, जसं की आकाशवाणीने सांगितलं होतं. पुत्र होता? हो. आणि तोच कृष्ण आहे, जो आता नंद महाराजांचा पुत्र समजला जातो. गुरुदेवांनी त्यांच्या योग शक्तीच्या द्वारे वसुदेवांना त्यांच्या मनःचक्षूंनी हे दृश्य दाखवले की ते त्या बालकाला नंदराजाच्या घरी सोडून आले होते.
वसुदेव घरी पोहोचले आणि देवकीला हे रहस्य सांगणारच होते की कृष्ण तिचाच पुत्र आहे. मी याचाच विचार करतोय की तुम्हाला ते रहस्य सांगावं की न सांगावं. तेच ते गुरुदेव. हे तुमचीच प्रतीक्षा करत आहेत. कोण? महाराजांनी तुम्हाला आत्ता या क्षणी राजमहालात बोलावलंय. राजमहालात बोलवलंय? पण का? राजाच्या मनात काय आहे हे सैनिकाला कसे ठाऊक असेल? ठीक आहे, चला. मी सुद्धा बरोबर येते. नाही, केवळ ह्यांना घेऊन येण्याची आज्ञा आली आहे. तू धीर धर. चला चला. तू जाऊ शकतोस. जशी आज्ञा. कुमार वसुदेव, तू तर स्वतःला सत्यवादी म्हणवतोस. जर का तुझ्यासारखा सत्यवादी असत्य बोलला तर त्याला काय दंड दिला पाहिजे? दंड द्यायचं काम तर राजाचं आहे. त्यामुळे हे राजालाच निश्चित करायला हवं की असत्य वचनासाठी काय दंड दिला गेला पाहिजे. हो, याचा अर्थ असा आहे की तू ही गोष्ट मान्य करतोस की तू खोटं बोलला आहेस. नाही, मी काही खोटं बोललो नाही आणि याचा स्वीकार मी करत नाही. तू खोटं बोलला आहेस हे नक्की, आणि त्याचा अस्वीकार करून तू आणखी एक खोटं बोलत आहेस. जेव्हा तुमचं 8वं अपत्य सांगून तुम्ही लोकांनी एका कन्येला माझ्या हातात दिलं होतं, तेव्हाच मला संशय आला होता की ह्यात माझ्यासोबत काहीतरी कपट होत आहे. तेव्हा मी स्वतः तुला विचारलं होतं की एक कन्या जन्माला आली हे सत्य आहे का? तेव्हा त्यावेळी तू मला छाती ठोकपणे सांगितलं होतंस की हो, हे सत्य आहे. मग त्यावेळी तू सत्य बोलला होतास का? हो, त्यावेळी मी जे काही बोललो ते सत्यच होतं. खोटं! तू परत खोटं बोलत आहेस. परत परत खोटं बोलून असत्य सत्य म्हणून सिद्ध केलं जाऊ शकत नाही. सत्याला सिद्ध करायची आवश्यकता नसते महाराज. सत्य हे स्वयंसिद्ध असतं. आणि जे सिद्ध करू शकत नाही ते सत्य नसते, हे तर तू मान्य करतोस. तुम्हाला काय म्हणायचंय? जर का तू सांगितलेलं ते सत्य होतं
मग जेव्हा ती कन्या माझ्या हातातून निसटून आकाशात देवी अष्टभुजा देवीचं रूप धारण करून सांगितलं होतं की तुझा वध करणाऱ्याचा जन्म झाला आहे, मग ते सत्य नव्हतं का? तुम्हा दोघांमध्ये कोणाचं कथन सत्य होतं, तुझं की त्या देवीचं? दोघांचे कथनही सत्य असू शकतं. सत्य दोन असू शकत नाही. सत्य एकच असतं आणि सदैव एकच राहतं. जे आज सत्य आहे ते उद्या सुद्धा सत्य राहील. ही सत्याची परिभाषा आहे. सत्याची परिभाषा खूप कठीण आहे महाराज. मनुष्य जितकं जाणतो त्याचं ज्ञान जितकं असतं त्याच्यासाठी तेवढेच ते सत्य असतं. कारण ज्ञान अर्धवट असू शकतं. म्हणून मनुष्यासाठी त्याचं सत्य सुद्धा अर्धवट असू शकतं. म्हणजे तुला अर्धवट सत्य माहिती आहे तर मग पूर्ण सत्य कोण जाणतं सांग? पूर्ण सत्य तर केवळ अंतर्यामी ईश्वरच जाणतात. तसंही पूर्ण सत्य काय आणि असत्य काय या दोन्ही गोष्टी थोड्या कठीणच आहेत. वास्तवात हे जग सुद्धा पूर्ण सत्य नाहीये. मायेच्या भ्रमात राहून आपण ह्यालाच सत्य मानून बसतो. कारण योगमाया प्राणी मात्राला जितकं ज्ञान आणि जेवढी बुद्धी देते त्या जीवाच्या दृष्टीने तेवढेच सत्य असते. त्यामुळे जितकं ज्ञान हे मला होतं त्याच्यावर आधारितच मी केवळ सत्यच बोलत होतो. हे बघ, हे शास्त्र सांगून तू मला गोंधळात पडून फसवू शकत नाहीस. हो, मला माहिती आहे की तू तुझा 8वा पुत्र लपून ठेवून कुठेतरी पाठवून दिला आहेस. मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या दिवशी देवकीला जिवंत सोडून दिलं होतं. परंतु तू तुझं वचन भंग करून माझ्याशी विश्वासघात केला आहेस. तू माझ्यासोबत कपट केला आहेस. तुला भयंकर दंड दिला पाहिजे. मी तुमच्या या लांछनांचा प्रतिकार करतो की मी तुमचा विश्वासघात केला आहे. मी सचेत अवस्थेत तुमच्याशी कुठलाही विश्वासघात नाही केला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यावेळी तू शुद्धीत नव्हतास. मग आता शुद्धीत आहेस. आता काही सांगू शकशील का? मी तुला शेवटचं विचारत आहे वसुदेव. मग याचा अर्थ असा आहे की तू आता सुद्धा शुद्धीत नाहीयेस. हो, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की देवकी अवश्य शुद्धीत असेल. मी तिलाच विचारतो की तुला तुझा पुत्र अधिक प्रिय आहे की पती? तोपर्यंत तुला पुन्हा कारागृहात बंद करून शुद्धीत आणण्याचा प्रबंध मी करतो. सैनिकांनो, आज्ञा महाराज. याला कारागृहात बंद करा. आणि जेव्हा हा म्हणेल की मी शुद्धीवर आलो आहे तेव्हा याला माझ्या समोर उपस्थित करा. जा, घेऊन जा याला.
हा, देवकी. हा, देवकी, मी तुला एकच गोष्ट विचारायला आलो आहे. तुझा 8वा पुत्र गोकुळात वाढतो आहे का? हा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तो कृष्ण नावाचा बालक जो नंद आणि यशोदेचा पुत्र समजला जातो, तोच तुझा 8वा पुत्र आहे का, ज्याला तुम्ही कपटाने तिथे पाठवून दिला आहे? नाही दादा, तो तर नंद आणि यशोदा वहिनींचा पुत्र आहे. माझा तो कोणीही नाही. तू सुद्धा तुझ्या पती सारखेच खोट बोलत आहेस. नाही दादा, मी खरंच सांगते. नंदजी तर स्वयं तुमच्या दरबारात हा समाचार द्यायला आले होते. त्यांची अनेक वर्षांची इच्छा ईश्वराने पूर्ण केली आहे. तो त्यांचाच पुत्र आहे. हाच तर प्रश्न आहे की इतकी वर्ष त्यांची इच्छा पूर्ण झाली नव्हती, परंतु ज्या दिवशी तू एका कन्येला जन्म दिलास, ती बरोबर त्याच दिवशी कशी काय पूर्ण झाली? हा तर योगायोग आहे. हा योगायोग नाही, हे कपट आहे. हा, तुझ्याकडे पुत्र झाला होता, कन्या नाही. नाही दादा, मी एका कन्येला जन्म दिला होता. तिला तुम्ही माझ्या हातून खेचून घेऊन गेला होता. देवकी, तुला तुझा पुत्र अधिक प्रिय आहे की तुझा पती? तुला तुझा पुत्र अधिक प्रिय आहे की तुझा पती? दादा, तू हे काय बोलतो आहेस? मी योग्यच बोलतो आहे. माझ्याशी कपट करण्याचा परिणाम खूप भयंकर होईल. मला सगळं खरं सांग की तू तुझ्या पुत्राला लपवून कुठे पाठवला आहेस. जर खोटं बोललीस तर आधी तुझ्या पतीला सुळावर चढवेन. नाही दादा, आमच्यावर दया कर. माझे पती सत्यवादी आहेत. ते कधीही खोटं बोलत नाही. तू माझी सगळी अपत्ये माझ्याकडून हिरावून घेतलीस. आता मला माझ्या पतीपासून वंचित करू नकोस. आपल्या हातांनी आपल्या बहिणीचे सौभाग्य हिरावू नकोस. मी शपथ घेऊन सांगते, आम्ही कुठलेही कपट केले नाही. माझे 8वे बाळ माझी कन्याच होती. मी तुझ्याकडून दयेची भिक्षा मागते दादा. माझे सौभाग्य काढून घेऊ नकोस. ज्या बहिणीला आपल्या भावाच्या जीवाची पर्वा नसते, ती बहीण म्हणण्याच्या योग्यतेची नाही. आमच्यावर दया कर, दया कर दादा. सेनानायक, हे लोक सरळपणे सांगणार नाहीत. हिला सुद्धा हिच्या पतीकडे कारागृहात पाठवा. देवकी, तू कंसाची शक्ती ओळखली नाहीयेस. तुझा 8वा पुत्र त्रिलोकात कुठेही लपला असला तरी कंस त्याला शोधून काढेल. आणि मी तुला वचन देतो की एक दिवस त्याचे मृत शरीर घेऊन तुला भेट देण्यासाठी मी स्वतः कारागृहात येईन. घेऊन जा हिला. देवकी, मी तुला आणखीन एक संधी देत आहे. कारागृहात तुझ्या पतीला समजावून सगळं सत्य सांगून टाका. मी तुम्हा दोघांना मुक्त करेन. एक नवीन महाल बनवेन मी तुझ्यासाठी. तुझ्या पतीला राज दरबारात मोठी मानाची पदवी प्रदान करेन. हो, मी 1 महिना प्रतीक्षा करेन. तोपर्यंत जर सांगितलं नाहीत
तर तुमचे हाल हाल करून अगदी कणाकणाने समाप्त करून टाकेन. हो, घेऊन जा हिला, घेऊन जा. आम्ही तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं की इतर काही रहस्य आहेत ज्यांना तुमच्यापासून लपवलं गेलंय. पण आता मी तुमचा 8वा पुत्र जो ब्रह्मदेव श्रीकृष्ण यांचं रूप आहे त्याला ह्याच डोळ्यांनी बघून आलोय. आणि हेही सत्य आहे की हाच आहे तो तारणहार जो जगाच्या कल्याणासाठी देवकीच्या पोटी जन्माला आला आहे. जब से हुआ रे तेरा बाल रूप दर्शन, मैं अपनी सुध बुध गंवाए बैठा. त्रिभुवन के नाथ सारा जग तेरे हाथ और तू मेरे हाथों में आए बैठा. एक अकिंचन पे बड़ा उपकार किया, निज पद सेवा का अवसर मोह दिया. मीठी सुखद अनुभूतियों को तेरी मानस पटल पे सजाए बैठा. तूने की ऐसी कृपा, प्रभु में धन्य हुआ, प्रभु में धन्य हुआ, जीवन सफल हुआ. नाही देवकी, नाही, असं रडायचं नाही. शांत हो देवी, शांत हो. असं रडून काहीही होणार नाही. धीर धरावा लागेल. संकटातच अगं मनुष्याच्या धैर्याची परीक्षा घेतली जाते.
परंतु आपल्या संकटाचा कधी अंत होणारच नाही का? होणार, अवश्य होणार. नाही नाही, तुम्ही मला खोटी आशा दाखवत आहात. आपली संकटे कधीही समाप्त होणार नाही. दादाला आपल्या पुत्राबद्दल बहुतेक समजले की तो गोकुळात वाढतो आहे. त्यांना समजलं नाही, त्यांना केवळ संशय आहे अगं. म्हणून तू निश्चिंत राहा, तुझ्या पुत्राला काहीही होणार नाही. जिच्या पुत्राचे जीवन संकटात असेल, तुम्ही त्या मातेला निश्चिंत होण्यास सांगत आहात. पुरुषाच्या छातीत एका आईचे हृदय नसते, म्हणून त्याला आपल्या पौरुषत्वाचा आणि वीरतेच्या अहंकारात रडायची इच्छा नसते. परंतु मातेच्या हृदयात कुठलाही अहंकार नसतो, केवळ ममता असते. आणि जेव्हा या ममतेला ठेच लागते तेव्हा तिचे हृदय चित्कारून उठते. अगं पण तू जरा शांत होऊन माझं ऐकशील तर. मला शांत राहण्याचा सल्ला देऊ नका. मला शांती आणि धैर्याच्या गोष्टी ऐकायच्या नाहीयेत. माझ्या कानात फक्त दादाची धमकी रुंजी घालत आहे की मी तुझ्या पुत्राचे मृत शरीर तुला कारागृहात येऊन भेट देईन. त्यांना जे काही करायचंय ते त्यांना करू देत. तुम्ही पाषाणाचे बनले आहात का? तुम्ही कधीही विचलित होत नाही. मनुष्याने इतके भावनाहीन, इतके पाषाण हृदय असू नये. कुणास ठाऊक मी काय पाप केले आहे की विधात्याने माझ्या कुंडलीत फक्त आणि फक्त दुर्भाग्यच लिहिले आहे. मनुष्य किती अज्ञानी असतो. बऱ्याचदा असं होतं की त्याला सत्याचं ज्ञान नसतं, म्हणून तो आपल्या सौभाग्याला दुर्भाग्य समजू लागतो. 6 पुत्रांची हत्या झाली, आता तो 7व्याला सुद्धा ठार मारेल. तुम्ही याला सौभाग्य म्हणता. हे बघा, ते तुम्हाला सत्यवादी समजतात. तुम्ही एकदा जरी सत्य सांगितले की आपले 8वे अपत्य ही कन्या होती, तर त्यांचा विश्वास बसेल. नाही ते 7व्या पुत्राला 8वा पुत्र समजून त्याची हत्या करतील. हे संभव नाही. मी हे नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? कारण हे सत्य नाहीये. हे सत्य नाहीये? मग सत्य काय आहे? अगं तेच तर सांगायला तुम्हाला संधीच देत नाहीयेस. देवकी, सत्य हे आहे की तुझा 8वा पुत्र जीवित आहे. हो, तुझा 8वा पुत्र जीवित आहे. हो देवकी, तुझा 8वा पुत्र जीवित आहे. तुझे 8वे अपत्य एक कन्या नव्हती, तर तो एक पुत्र होता आणि त्याचं नाव आहे कृष्ण. हो देवकी, त्याचं नाव आहे कृष्ण. मोठ्याचं नाव आहे बलराम आणि धाकट्याचं नाव आहे कृष्ण. बलराम आणि कृष्ण. देवकी, 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 देवकी सांभाळ स्वतःला. देवकी सांभाळ स्वतःला. देवकी, देवकी सांभाळ स्वतःला. देवकी, 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 देवकी. महर्षी गर्ग यांच्या श्रीचरणी
सेवकाचा प्रणाम स्वीकार करावा. आपलं स्वागत आहे महामंत्री. बोला, काय बातमी आहे? महाराजांनी तुम्हाला राजमहालात येण्यास सांगितले आहे. का? काही पर्व किंवा उत्सव नाहीये? त्यांना तुमच्याशी काही आवश्यक कार्य आहे. काय आवश्यक कार्य आहे? प्रभू, राजाच्या मनात काय आहे हे विचारण्याचा अधिकार मंत्र्याला नाही. मला त्यांनी तुम्हाला फक्त बोलवण्यास सांगितले, म्हणून मी आलो. बरं, ठीक आहे, येतो मी. चला. चला. तुम्ही विराजमान व्हा. मी महाराजांना तुमच्या आगमनाची सूचना देऊन येतो. राजन, तुम्ही आम्हाला इथे कशासाठी बोलवलंय? मला तुमच्याकडून काही उपदेश हवा आहे. जर का गुरुचा उपदेश हवा असेल तर राजाला स्वतः गुरुच्या द्वारावर आलं पाहिजे. गुरुला आपल्या दारी बोलवणं हे मर्यादा आणि शिष्टाचार या दोन्हीच्या विरोधात आहे. तुम्हाला असं म्हणायचंय की राजा कधी आपल्या राजपुरोहिताला राजमहालात बोलवू शकत नाही का? बोलवू शकता, पण वेगळ्या परिस्थितीत. म्हणजे जर राजा यज्ञ करणार असेल किंवा कुठलंही महान धर्म कार्य करायचं असेल तर गुरुला बोलवता येतं. किंवा जर काही आपदा आली असेल, देश किंवा राजा संकटात असेल, राजाचे शरीर गुरुच्या द्वारापाशी येण्यास असमर्थ असेल, तो घायाळ झाला असेल अथवा कुठल्या तरी भयानक रोगाने पीडित असेल, अशी कुठलीही परिस्थिती असली तर तो गुरुला आपल्या महालात येण्यासाठी अवश्य प्रार्थना करू शकतो.
पण सध्या आम्हाला अशी कुठलीच परिस्थिती दिसत नाहीये. ही संकटाचीच घटका आहे. कसलं संकट? तुम्ही गोकुळ गावात जाऊन कुणा बालकाचा नामकरण संस्कार केला आहे का? कुठल्या बालकाचं नामकरण संस्कार झाल्यामुळे तुझ्यासारख्या महाबली राजावर संकट येऊ शकतं? हा तर्क माझ्या बुद्धी पलीकडे आहे राजन. आम्ही असे व्यर्थ तर्क करत बसणार नाही. आम्ही फक्त हे जाणू इच्छितो की तुम्ही गोकुळात जाऊन कुठल्या बालकाचं नामकरण केलं होतं का? आणि जर केलं होतं तर ते बालक कोण होतं? कोणाचा पुत्र होता? तुम्ही त्याचा नामकरण संस्कार का केला? कोणाच्या आज्ञेने तुम्ही हे संस्कार केले? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की मी गोकुळ गावी गेलोच नाही. मी केवळ यमुने काठी असलेल्या शांडिल्य ऋषींच्या आश्रमापर्यंत गेलो होतो आणि मी तिथूनच परत आलो. तुमचे कोणी गुप्तचर जर गोकुळात असते तर ते सुद्धा त्याची ग्वाही देतील की आम्ही तिथे कधीच गेलो नाही. आणि आज्ञेची गोष्ट म्हणाल तर हे राजन, एक पुरोहित आणि गुरु होण्याच्या नात्याने आपल्या यजमानांचे जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळे संस्कार करणं आमचं कर्तव्यच नाही तर आमचा धर्म सुद्धा आहे. आणि आपल्या धर्माचं पालन करणं प्रत्येक प्राणी मात्राला आवश्यक आहे. मग त्यासाठी कोणाची आज्ञा असो वा नसो, त्यामुळे धर्मपालनात काही अंतर येऊ शकत नाही. म्हणून आमचं धर्मपालन करण्यासाठी कोणाच्याही आज्ञेची आवश्यकता नाहीये. आम्ही इथले राजा आहोत. आमच्या आज्ञेशिवाय इथे कुठलंही कार्य होऊ शकत नाही. आमच्या आज्ञेचं पालन इथे सगळ्यांना करावंच लागेल. राजाच्या आज्ञेचं पालन करणं हे त्याच्या सेवकांचं कार्य आहे, गुरुचं नाही. गुरु राजाचा सेवक नसतो, त्याचा मार्गदर्शक असतो. त्यामुळे गुरुचं काम आज्ञा देणं आहे, आज्ञेचं पालन करणं नाही. आम्हाला हे निरर्थक भाषण ऐकू नका. तो बालक कोण होता या प्रश्नाचं उत्तर द्या. ही आमची आज्ञा आहे. आपण मला आज्ञा देऊ शकता, पण तुमचा हा अधिकार आम्ही अजून स्वीकार केलेला नाही राजन. हे विसरू नका की जो राजाच्या आज्ञेचं पालन करत नाही, राजा त्याला दंडही देऊ शकतो. दंड देण्यासाठी न्याय आणि सदाचाराची शक्ती असली पाहिजे. शक्ती शक्ती तर राजाची तलवार आहे. राजा, तू एका मागोमाग एक करत सगळ्या मर्यादा आणि शिष्टाचारांच्या सर्व सीमा पार करत आहेस. तू इतका लहानसा शिष्टाचार सुद्धा विसरलास का की गुरुला घरी बोलावून त्याला प्रतीक्षा करायला लावत नाहीत, उलट स्वतः दाराशी जाऊन त्यांचं स्वागत केलं जातं. नंतर त्यांचे चरण स्पर्श करतात आणि जेव्हा गुरु आज्ञा देईल तेव्हाच आसन ग्रहण करू शकतो. आम्ही त्याच वेळी निघून जाणार होतो, पण आम्ही हा विचार करून थांबलो की ज्या परिस्थितीत तू मथुरेचा राजमुकुट चढवला होतास त्यामुळे तुला कुठल्याही विद्वान गुरुकडून राजनीतीचे शिष्टाचार प्राप्त करण्याची संधीच मिळाली नाही की राजाला गुरुजनांशी कसा व्यवहार केला पाहिजे. तुझा अज्ञान आणि अहंकार हे त्याचं कारण आहे असं समजून आम्ही वाईट वाटून नाही घेतलं. आम्ही गप्प राहिलो, पण आता आम्ही इथे थांबू शकत नाही. तलवार उपसून तू जे हे क्रूरतेचं प्रदर्शन केलं आहेस
त्यामुळे संभव आहे की आमचा संयम मोडेल आणि आम्हाला क्रोध सुद्धा येईल. त्यामुळे त्याआधीच तुमच्या सगळ्या दुर्वर्तनाला क्षमा करतो आणि तुम्हाला आशीर्वादही देतो की ईश्वर आपल्याला सद्बुद्धी देवो, ज्याने आपलं कल्याण होईल. सैनिकांनो, त्या म्हाताऱ्याला राजमहालाच्या बाहेर जाऊ देऊ नका. त्याच्या केसांना धरून आमच्या समोर खेचून आणा. थांबा. महामंत्री, क्षमा करा महाराज, हे आपल्या हिताचे होणार नाही. एक भिक्षुक साधू राजाच्या शक्तीला आव्हान देऊन चालता झाला आणि त्याला तुम्ही थांबवू इच्छित नाही. मग राजाच्या राजदंडाची मर्यादा कुठे राहिली? तुम्ही राजदंडाबद्दल बोलतात, पण हे विसरत आहात की या तपस्व्याकडे ब्रह्मदंड आहे. ब्रह्मदंड? हो. तुम्ही ती कथा ऐकलीच असेल की कशा प्रकारे महर्षी वशिष्ठांनी त्यांच्या ब्रह्मदंडाने राजा विश्वामित्रांची संपूर्ण सेना भस्म करून टाकली होती. महर्षी गर्ग ते त्याच श्रेणीचे सिद्धयोगी आहेत. त्यांच्या शक्तीला आव्हान देणं आपल्या हिताचे होणार नाही. आपली ही खेळी चुकीची होती. अशा महात्म्यांची मदत घ्यायची असेल तर त्यांची दया आणि करुणा जागृत केली पाहिजे. जसे मोठे मोठे दैत्य आणि असुर विनंती करून भगवान महादेवांना प्रसन्न करतात आणि आपल्याला हवं ते वरदान मिळवतात, त्याचप्रमाणे हे सिद्ध मुनीसुद्धा खूप भोळे असतात. त्यांच्या शक्तीला आव्हान देऊन नाही तर त्यांच्या दयेनेच काही प्राप्त होऊ शकते. कंस कोणाकडेही दयेची भीक मागत नाही. हो, मला माझ्या शक्तीवर विश्वास आहे. हो. Krishna